हा जो समोर तुम्ही बघताय तो आहे आंबोलीचा बस स्टॉप. S4 सतीश दादा आहे, त्यांचं गाव आहे. ते व्हिडिओमध्ये पण दाखवतात. इथे उतरतात आणि मग इकडे एक खाडी आहे, ती खाडी क्रॉस करून मग त्या होडीतून त्यांच्या गावाला जातात. आणि हे आजूबाजूचे डोंगर बघा किती भारी वाटत आहेत. हे बघा ते व्हिडिओमध्ये दाखवतात. त्यांच्या देवीचा मंदिर आहे आणि हा समोर आहे तो आंबवली गाव आहे. आणि इकडे बाजूलाच धबधबा आहे. आणि गावाचा निसर्ग आणि वातावरण बघा काय भारी झालं आहे. S4 सतीश हा त्यांचा चॅनल आहे, तर तुम्ही सुद्धा त्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघा, खूप छान बनवतात. नदी आहे ती भारजा नदी आहे. भारजा नदीच्या पलीकडे आहे ते आंबवली गाव आहे. आणि ह्या साईडला आपण रस्त्याने केळशीला चाललो होतो तेव्हा आपल्याला हा आंबवली गाव दिसलं. कोकण हे शब्द कानावरती पडताच आपल्या डोळ्यासमोर येतात सुंदर समुद्रकिनारे, नारळी पोपळीच्या आंब्याच्या बागा आणि मन प्रसन्न करून टाकणारी देवस्थाने. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात वसलेलं 7,000 लोकवस्तीचं टुमदार आणि सुंदर गाव म्हणजे केळशी. तर काही कामानिमित्ताने आज केळशीला जाणं झालं होतं. तर चला बघूयाच केळशीचं गाव कसं आहे ते. मी सुद्धा पहिल्यांदाच केळशी या गावात चाललो होतो. आणि जसं आपण केळशीच्या गावामध्ये एंटर करतो तसंच आपल्याला समुद्राच्या लाटांची गाज आहे ती कानावरती यायला सुरुवात होते. समुद्राकडून येणारी खारी हवा ती सुद्धा आपल्याला जाणवायला लागते. आणि इकडच्या घरांची एक विशिष्ट रचनासुद्धा आपल्याला बघायला भेटते. येथे पडणाऱ्या धोधो पावसामुळे आपल्याला येथील घरांची रचनासुद्धा एका विशिष्ट प्रकारचीच आहे असं आपल्याला जाणवतं. आणि इथली घरं ही जांभ्या दगडामध्ये बांधलेली आहेत आपल्याला दिसतात. आणि खूप जुन्या पद्धतीची घरं आहेत. आजूबाजूला छान मंदिरं आहेत, नारळीच्या पोपळीच्या बागा आहेत. हा घर बघा किती भारी वाटतंय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरं आहेत आणि मधून रस्ता चाललाय. खूप भारी वाटतंय. चला आता आपण केळशीच्या मार्केटमध्ये फिरूया. आता आपण केळशीच्या मेन रोडने पुढे बाजाराकडे चाललो होतो. आणि बाजाराकडे जाताना ही दोन्ही बाजूला असणारी घरं बघा किती भारी वाटत आहेत. जुन्या काळातली घरं आहेत आणि अजून ती किती छान पद्धतीने मेंटेन केली होती. आम्हाला थोडंसं लेटच झालं होतं यायला, त्यामुळे थोडीशी जी दुकानं होती, जे मार्केट होतं ते बंद झालं होतं. पण खूप भारी वाटत होतं. या दोन्ही बाजूला ही घरं आणि त्याच्यामधून येणारी SD. आहेत ना, पण जुनी घरं आहेत सगळी. आणि रस्ता बघ ना, अशा दोन्ही बाजूला घरं आणि ह्याच्यामधून ती गाडी येते, बस येते. काय भारी वाटत असेल. हे बघा ही कौलारू घरं एवढी भारी वाटत होती ना. आणि बैठी घरं आहेत, कारण इकडे पाऊस किनारपट्टीला कोकणामध्ये खूप जास्त पडतो. सोसाट्याचा वारा असतो, वारा वादळ असतात, त्यामुळे ह्या घरांचे ठेवण पण तुम्ही बघू शकता. एक विशिष्ट पद्धतीचे ठेवण आहे आणि सगळी जांभ्या दगडामध्ये आहेत. आपल्याकडे जांभा दगड खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतो, त्यामुळे जांभ्या दगडामध्येच बनवलेली ही सगळी घरं आहेत. आणि इकडे बघा ह्या म्हशी कशा मस्त रस्त्याने डुलत डुलत येत आहेत. साईडने जाऊ दे त्यांना हळूहळू पहिला.
असेलच रे. जर तुम्हाला केळशी गावात फिरायचं असेल तर फिरण्यासाठी सुद्धा खूप सारी ठिकाणे केळशीमध्ये आहेत. त्यामध्ये केळशी गावात एक नैसर्गिकरित्या तयार झालेली वाळूची टेकडी आहे. ही वाळूची टेकडी वास्को दी गामा याच्या भारत भेटीच्या आसपास झालेल्या 15व्या शतकातील एका सुनामीमुळे तयार झाली आहे. वाळूंच्या टेकडीचं गाव असं ही केळशी गावाची ओळख आहे. प्रभू श्री रामांचं पेशवेकालीन मंदिर आहे. अशी खूप सारी पुरातन मंदिरंसुद्धा केळशीमध्ये आहेत. त्यामध्ये आणखी याकूब बाबांचा दर्गा आहे. त्यालासुद्धा महाराजांचा इतिहास आहे. आणि सुंदर असे समुद्रकिनारे तर आहेतच. त्यामुळे तुम्ही जर कधी कोकणामध्ये फिरण्यासाठी येणार असाल तर त्याच्यामध्ये केळशी ह्या गावाचा समावेशसुद्धा नक्की करा आणि तुम्ही आवर्जून केळशी या ठिकाणी भेट द्या. चल पुढे. आपण असू शकतो रे. तू जो गेला ना तो बीचवरती कुठून झाला रस्ता आहे. हा रस्ता आहे. अरे बघ ना मंदिर, भारी मंदिर आहे ना. मंदिर बघा बाहेर खांब बघा. मंदिराची पूर्ण लाकडी स्ट्रक्चर आहे. वरती पण बघा जुन्या पद्धतीने वरती बघा माळा टाईप आहे. गॅलरी आहे. पहिला माळा. एवढं प्रसन्न वाटतंय ना मंदिरामध्ये. भारी आहे. त्यामुळे इथून वरती जायला बघा. हा पूर्ण असं वरती रेलिंग केले. पूर्ण लाकडी मंदिर आहे. बांधकाम आहे ते पूर्णपणे लाकडाचं आहे. आजकाल ही अशी मंदिरं आहेत ते आपल्याला बघायला पण भेटत नाही. खूप कमी भेटतात आणि खूप चांगलं मेंटेन केलं आहे. इथून वरती जायला एंट्रन्स आहे. दर्शन झालं आहे. नाही बघा असं एंट्रन्स आहे. याचा बांधकाम आहे तो ह्या पद्धतीमध्ये आहे. श्री कालभैरव प्रसन्न केळशी नवानगर ग्रामस्थ मंडळ. आता आपण नवानगर येथील श्री कालभैरव यांच्या मंदिरात गेलो. तिकडे दर्शन घेतलं. त्या मंदिराची ठेवण पण बघाल ना तर खूप भारी होती. लाकडी मंदिर होतं. आणि हे जे मंदिर आहे ते आहे प्रभू रामांचं मंदिर. पेशवेकालीन आहे. पुरातन मंदिर आहे. पण दुपारी ते बंद असल्याकारणाने आपण आतमध्ये गेलो नाही. इथून आपण आता सरळ निघालो आहे ते बीचकडे. आणि बीचकडे जाताना हा बाजूचा रस्ता बघा किती भारी आहे. दोन्ही बाजूला मस्त नाळीच्या पोपळीच्या बागा आहेत. आणि जसं जसं आपण समुद्राच्या जवळ जात होतो तसं आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाजसुद्धा येत होता. आणि जो वारा आहे समुद्राकडून वाहणारा तो पण आपल्याला जाणवत होता. आणि हा रस्ता बघा काय मस्त आहे. आजूबाजूला मस्त नाळीच्या पोपळीच्या बागा आहेत. भारी आहे ते काही खरं मस्त आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असणारी ही हिरवीगार झाडी बाग पावसामुळे अजूनच हिरवीगार वाटत होती आणि केशीच्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर घालत होती. मन कसं प्रसन्न करून टाकलं होतं. आणि आता कधी एकदा आपण समुद्रकिनाऱ्यावरती पोचतोय असं आपल्याला झालं होतं. फायनली आपण पोचलोय बीच वरती. अथांग असा पसरलेला केळशीचा समुद्र किनारा. बीचवरती आल्यावरती एक मात्र नक्की जाणवेल, किती शांतता आहे ह्या बीचवरती. ना कसली गर्दी, ना कसला गोंगाट, ना कसली घाण. इतकं स्वच्छ, सुंदर आणि नितळ आहेत आपले समुद्रकिनारे आणि तितकेच सुरक्षितसुद्धा. त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी एकदा नक्की येऊ शकता आणि आपल्या फॅमिलीबरोबर या समुद्राचा आनंद लुटू शकता. जर तुम्ही कधी केशीमध्ये आलात तर ह्या केशीच्या बीचला एकदा नक्की भेट द्या आणि हा एक्सपिरियन्स घ्या. तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल. आमचाच काम होतं आणि आम्ही सहजच आलेलो केळशीमध्ये. काम झालं, म्हटलं चला बघूया, आलो इकडे तर केळशीचा बीच बघूया. आणि एवढा स्वच्छ आणि सुंदर बीच आहे ना, गर्दी काहीच नाही आणि एवढं भारी वाटतंय बघा. आपल्याबरोबर ओमकारसुद्धा आला होता. तर मस्त आम्ही इकडे फोटोशूट केला, व्हिडिओ काढले. आणि आज स्पेशली आहे ओमकारचा बड्डे. तर आपल्याला इकडून लवकरसुद्धा जायचं आहे कारण घरी त्याचा बड्डे पण सेलिब्रेट करायचा आहे. त्यामुळे आपण जास्त वेळ इकडे थांबलो पण नाही, लवकर निघालो. शिट्ट्या बघा काय भारी मिळाल्या त्या बघा. तर आणि की मस्त मिळाल्या. चला आता घरी जाऊया. बराच वेळ झाला आम्ही बीचवरतीच होतो. अजून कितीही वेळ आम्ही बीचवरती थांबू शकलो असतो. कधी वेळ गेला ते कळलंच नाही. आणि आता घरी जायचं होतं. समुद्राची गाज ऐकत उभं राहायला, समुद्राकडे पाहायला खूप भारी वाटत होतं. आणि हाच अथांग असा पसरलेला समुद्र आपल्याला किती मोहून टाकतो नाही. तसं पाहायला गेलं ना तर केशीमध्ये फिरण्यासारखी खूप सारी ठिकाणं आहेत. श्री महालक्ष्मी मंदिर आहे. 15व्या शतकामध्ये सुनामीमुळे तयार झालेल्या वाळूच्या टेकड्या आहेत. आणखी श्रीरामांचं मंदिर आहे.
पण ह्या वेळेला ही ठिकाणं आपल्याला फिरायला जरी जमलं नसेल तरी पुन्हा केळशीला यायचं आणि ही राहिलेली ठिकाणं पुन्हा एकदा फिरायचं असं मनाशी पक्क करून मी घरी जायला निघालो. फुकायचे नसते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओमकार, हॅपी बर्थडे टू यू. नको साई.